विचार करा, एक असा ग्रंथ जो 2500 वर्षांपूर्वी लिहिला गेला, पण त्यातल्या गोष्टी आजच्या आपल्या आयुष्याला म्हणजे अगदी कॉर्पोरेट लाईफपासून ते फॅमिली प्रॉब्लेम्सपर्यंत सगळ्यावर एकदम परफेक्ट सोल्युशन देतो. हो, आज आपण अशाच एका जबरदस्त शिकवणीबद्दल बोलणार आहोत, ज्याचं नाव आहे सिगालोवाद सुत्त. चला तर मग बघूया हे प्राचीन शहाणपण आपल्या आधुनिक जगासाठी किती महत्वाचं आहे. तर ही गोष्ट आहे सिगाल नावाच्या एका तरुणाची. त्याचे आई-वडील बुद्धांचे अनुयायी होते, पण सिगालला या सगळ्यामध्ये काही खास इंटरेस्ट नव्हता. पण वडिलांच्या मृत्यूपूर्वी त्याने एक वचन दिलं होतं आणि ते वचन पाळण्यासाठी तो रोज सकाळी उठून ओले कपडे आणि ओल्या केसांनी 6 दिशांना नमस्कार करायचा. पण गंमत म्हणजे तो हे सगळं का करतोय, याचा अर्थ काय, हे त्याला स्वतःलाच माहीत नव्हतं. वडिलांनी सांगितलं म्हणून तो फक्त एक विधी म्हणून ते करत होता. खरं तर हे आपल्यापैकी बऱ्याच जणांसारखं आहे, नाही का? आपणही अनेक गोष्टी काही विचार न करता सवयीने करत असतो. आणि मग एक दिवस सकाळी गौतम बुद्ध भिक्षाटनासाठी निघाले होते, तेव्हा त्यांनी सिगालला असं करताना पाहिलं. ते त्याच्याजवळ गेले आणि त्यांनी त्या वरवर निरर्थक वाटणाऱ्या विधीला एक इतका खोल आणि अर्थपूर्ण सामाजिक विचार दिला की सिगालचं आयुष्यच बदलून गेलं. तर बुद्धांनी काय केलं? त्यांनी सिगालच्या त्या पारंपरिक पूजेची पूर्णपणे नवी व्याख्या केली. त्यांनी त्या साध्या विधीला एका सामाजिक नैतिकतेचं, एका सोशल कोड ऑफ कंडक्टचं स्वरूप दिलं. चला बघूया हा नवा दृष्टिकोन नेमका काय होता. बुद्धांनी दिलेला हा जो उपदेश आहे ना, तोच सिगालोवाद सुत्त म्हणून ओळखला जातो. याला गृहस्थांचा विनय असंही म्हणतात. आणि यातली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की ही शिकवण काही फक्त भिक्षूंसाठी किंवा साधूंसाठी नाहीये. ही आपल्यासारख्या सामान्य सांसारिक जीवन जगणाऱ्या लोकांसाठी तयार केलेली एक प्रॅक्टिकल आचारसंहिता आहे. आणि इथेच खरा ट्विस्ट आहे. बुद्ध सिगालला म्हणाले, सिगाल, तू ज्या 6 दिशांची पूजा करतोयस त्या फक्त भौगोलिक दिशा नाहीत, त्या तुझ्या आयुष्यातल्या 6 सगळ्यात महत्वाच्या सामाजिक नात्यांचं प्रतीक आहेत. केवढा मोठा विचार आहे हा. त्यांनी प्रत्येक दिशेला एका नात्याशी जोडलं. बघा, पूर्व दिशा जिथून सूर्य उगवतो ती म्हणजे आपले आई-वडील, दक्षिण दिशा म्हणजे आपले गुरु किंवा शिक्षक, पश्चिम दिशा म्हणजे आपली पत्नी आणि मुलं, तर उत्तर दिशा म्हणजे आपले मित्र आणि सहकारी. एवढंच नाही तर खालची दिशा म्हणजे आपले कर्मचारी आणि वरची दिशा म्हणजे आपले आध्यात्मिक मार्गदर्शक. म्हणजे त्या पूजेचा खरा अर्थ होता या सगळ्या नात्यांचा आदर करणं आणि त्यांच्याप्रती आपली कर्तव्य पूर्ण करणं. आता या 6 नात्यांपैकी उत्तर दिशेचं प्रतीक म्हणजे मित्र. मैत्रीबद्दल बुद्धांनी जे सांगितलं आहे ते तर आजही इतकं अचूक लागू पडतं की काय सांगू. बुद्धांनी 4 प्रकारच्या खोट्या मित्रांपासून लांब राहायला सांगितलंय. पहिला, जो फक्त घेणारा असतो. दुसरा, जो फक्त गोड गोड बोलतो पण काही करत नाही. तिसरा, जो तोंडावर स्तुती करतो. आणि चौथा, जो आपल्याला वाईट सवयी लावतो. या उलट खरा मित्र कोण? तर जो मदत करतो, सुखदुःखात सोबत राहतो, आपल्याला योग्य सल्ला देतो आणि आपल्याबद्दल सहानुभूती ठेवतो. जरा विचार करा, आपल्या आयुष्यात असे खरे मित्र किती आहेत? सिगालोवाद सुत्तात फक्त नात्यांबद्दलच नाही तर फायनान्शियल प्लॅनिंगबद्दलही एकदम प्रॅक्टिकल सल्ला आहे. कमावलेल्या संपत्तीचे 4 भाग करा. 1 भाग स्वतःच्या खर्चासाठी ठेवा, 2 भाग व्यवसायात परत लावा आणि 1 भाग तो इमर्जन्सीसाठी म्हणजे अडीअडचणीसाठी बाजूला ठेवा. बघा किती सोप्पा आणि प्रभावी नियम आहे हा. हीच प्रॅक्टिकल शिकवण कामाच्या ठिकाणी म्हणजे आपल्या ऑफिस किंवा व्यवसायातही लागू होते. आठवतंय, खालची आणि वरची दिशा म्हणजे मालक आणि कर्मचारी. ह्या नात्याबद्दलचं शहाणपण तर आजच्या कॉर्पोरेट जगासाठी फारच महत्वाचं आहे. बुद्धांनी मालकाची म्हणजे एम्प्लॉयरची 5 कर्तव्य सांगितली आहेत. त्यातलं पहिलं, आपल्या कर्मचाऱ्याला त्याच्या क्षमतेनुसार, त्याच्या स्किल्सनुसार काम द्या. याने कामाची क्वालिटी सुधारते आणि तो कर्मचारीही खुश राहतो. आजच्या कॉर्पोरेट जगात आपण यालाच स्किल बेस्ड ट्रेनिंग आणि परफॉर्मन्स मॅनेजमेंट म्हणतो. म्हणजे बघा, मूळ तत्व तेच आहे, फक्त शब्द बदललेत. 2500 वर्षांपूर्वीचं HR मॅनेजमेंट आहे हे. मालकाचं दुसरं महत्वाचं कर्तव्य आहे कर्मचाऱ्याला योग्य पगार देणं आणि वेळोवेळी नफ्यामध्ये वाटा देणं. यामुळे कर्मचाऱ्याला वाटतं की ही कंपनी माझी आहे. हे तत्व आजच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे CSR आणि एम्प्लॉई स्टॉक ओनरशिप प्लॅन्स म्हणजे ESOPशी थेट जुळतं. दोन्हीचा उद्देश एकच आहे, कर्मचाऱ्यांचं आणि समाजाचं भलं करणं. अर्थात हे नातं एकतर्फी नाही. जशी मालकाची कर्तव्य आहेत तशीच कर्मचाऱ्यांचीही आहेत. कर्मचाऱ्याने आपलं काम प्रामाणिकपणे आणि निष्ठेने करावं हे त्याचं मुख्य कर्तव्य आहे.
आजच्या भाषेत आपण याला प्रोफेशनल इंटेग्रिटी आणि एम्प्लॉई एंगेजमेंट म्हणतो. प्रामाणिक आणि कामात जीव ओतणारे कर्मचारी हे कोणत्याही कंपनीचं सगळ्यात मोठं ॲसेट असतात. तर या सगळ्या नात्यांच्या विवेचनातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. सिगालोवाद सुत्ताचा खरा पाया आहे कर्तव्य पालन. आणि याच पायावर एक चांगला आणि आनंदी समाज उभा राहू शकतो. यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की बुद्धांनी हक्कांसाठी लढण्यापेक्षा आपली जबाबदारी पूर्ण करण्यावर जास्त भर दिला आहे. कारण जेव्हा प्रत्येक जण आपापली कर्तव्य व्यवस्थित पार पाडतो तेव्हा इतरांचे हक्क आपोआपच जपले जातात, समाजातला संघर्ष कमी होतो आणि शांतता नांदते. आणि हेच या सुत्ताचं सार आहे. यातल्या नैतिक मूल्यांचं पालन केलं तर आजच्या काळातले स्ट्रेस, फॅमिलीमधले प्रॉब्लेम्स, भ्रष्टाचार या सगळ्या मोठ्या समस्यांवर आपण नक्कीच मात करू शकतो. ही शिकवण फक्त जुनी नाही, तर ती कायम नवीन राहणारी आहे. आणि शेवटी एक प्रश्न जो आपण सगळ्यांनी स्वतःला विचारायला हवा. आपल्या रोजच्या आयुष्यात आपलं लक्ष जास्त कशावर असतं? आपले हक्क मिळवण्यावर की आपली कर्तव्य पार पाडण्यावर? यावर नक्कीच विचार करायला हवा.